नमस्कार, मी मनुश्री पाटील. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आजचा आपला विषय आहे एपिलेप्सी. मेंदूबाबतचा आपला पहिला आजार म्हणून एपिलेप्सीकडे पाहिलं जातं. पण एपिलेप्सी म्हणजे काय आणि त्याचबरोबर एपिलेप्सीचा त्रास असलेल्या स्त्रीने गरोदरपणात काय काळजी घेतली पाहिजे, एपिलेप्सीबाबत एकूणच असलेल्या तुमच्या सगळ्या शंका कुशंकांबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर योगेश गोडगे. तुमचं आयबीएन लोकमतमध्ये स्वागत आहे सर. नमस्कार. तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. आमचा नंबर पुन्हा एकदा ऐका, 022-668-99204. सर, आपण आज बोलतोय की एपिलेप्सी आणि गरोदरपणा यांच्या संबंधाबद्दल बोलतोय. पण गरोदर व्हायच्या आधी एखाद्या स्त्रीला आपण गरोदरपणा एपिलेप्टिक आजार असेल आणि तिला मूल व्हायची इच्छा असेल तर तिने काय काळजी घेतली पाहिजे पहिल्यांदा? ऍक्च्युली गरोदर होण्या अगोदर काही असे स्पेशल प्रिकॉशन्स घेण्याची काही आवश्यकता नाहीये. पण फक्त एक मोठा असा गैरसमजूत आहे की ज्यांना एपिलेप्सी आहे, ज्या स्त्रियांना एपिलेप्सी आहे त्यांनी गरोदर राहू नये. तर तसं काही नाहीये. ते प्रेग्नंट राहू शकतात, पण फक्त की त्यानंतरच मग महत्वाचा जे काही इन्व्हेस्टिगेशन्स आहेत किंवा प्रिकॉशन्स जे घ्यावे लागतात ते एकदा ते प्रेग्नंट झाल्यानंतर मग आपल्याला ते घ्यावे लागतात. अच्छा, पण मग एखादी स्त्री गरोदर राहिली तर कशा प्रकारचे प्रिकॉशन्स असतात? मग सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनामध्ये ही गैरसमजूत असते की मी जर प्रेग्नंट आहे आणि मी आकडीच्या गोळ्या चालू ठेवल्या तर त्याच्यापासून होणारा बाळावरती परिणाम होऊ शकतो. तर कसं आहे की जर आकडीच्या ज्या गोळ्या असतात तर त्याच्यामुळे एक 0.5% फक्त चान्स असतो की होणाऱ्या बाळावरती परिणाम होऊ शकतो. पण ऑलमोस्ट 99 to 99.5% काही त्रास होत नाही. इनफॅक्ट जर गोळ्या घेतल्या नाहीत आणि फिट आली तर त्याच्यापासून फिट पासून ऍक्च्युली बाळाला जास्त त्रास होऊ शकतो. म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट, पहिली गोष्ट ही आहे की त्यांनी गोळ्या चालू ठेवणं महत्वाचं आहे. आणि एकदा त्या प्रेग्नंट राहिल्या की त्यांनी मग एका न्यूरोलॉजिस्टला जाऊन कन्सल्ट करणं महत्वाचं आहे. म्हणजे वरचेवर सल्ला न्यूरोलॉजिस्टचा घेणं गरजेचं आहे. पण एकदा आता प्रेग्नंटी बाई राहिली, पण मग अशा वेळी तिला कुठचे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात? अशा वेळी मग असे प्रेग्नन्सीमध्ये असे काही कॉम्प्लिकेशन्स काही सहसा होत नाहीत. पण फक्त कधी कधी काय होतं की प्रेग्नन्सीमध्ये जी गोळ्यांची लेवल असते, फिटच्या ज्या गोळ्या असतात त्यांच्या लेवलमध्ये फेरबदल होऊ शकतो. म्हणजे लेवल मोस्ट ऑफ द टाइम्स खाली जाते आणि त्याच्यामुळे मग फिट येऊ शकते. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की प्रत्येक 2 महिन्यानंतर ज्या आकडीच्या गोळ्या असतात त्यांची ब्लड लेवल्स करत राहणं गरजेचं आहे. आणि त्याचा जो रिपोर्ट असेल, जर गोळ्यांची रेंज कमी असेल तर मग आपल्याला तो डोस वाढवणं आवश्यक आहे. अच्छा, पण मग असं एपिलेप्टिक गरोदर पेशंट जर तुमच्याकडे आले तर तुम्ही तिला काय पहिला सल्ला देता? पहिलं म्हणजे आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो गोळ्यांच्या बाबतीमध्ये. कारण का त्यांच्या मनामध्ये जी भीती असते की त्या गोळ्यांचा होणारा बाळावरती काय परिणाम होईल का, तर ती जी भीती आहे ती आम्ही घालवण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेग्युलर गोळ्या घेणं खूप महत्वाचं आहे. एक विशिष्ट वेळ त्याची ठेवणं खूप महत्वाची आहे. त्याच वेळेला गोळ्या घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि प्रत्येक 2 महिन्यानंतर त्या गोळ्यांची लेवल करणं महत्वाचं आहे. आणि प्रत्येक 2 महिन्यानंतर सोनोग्राफी, बाळाची जी सोनोग्राफी आहे ती करत राहणं महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ॲट 18 to 20 वीक्स ऑफ प्रेग्नन्सी मध्ये एक एनॅमली स्कॅन नावाचा एक प्रकार असतो, तो करणं महत्वाचं आहे. कारण का त्याच्यामध्ये मग बाळाला काही डिफॉर्मिटीज वगैरे आहेत की नाही ते आपल्याला त्या एनॅमली स्कॅन मधून कळून येतं. पण मग एपिलेप्टिक स्त्रीला कशा प्रकारच्या डिफॉर्मिटीज त्या बाळाला होऊ शकतात? म्हणजे व्हॉट आय वुड लाईक टू क्लॅरिफाय ओव्हर हिअर इज की ज्या डिफॉर्मिटीज आहेत त्या खूपच कमी चान्स आहेत, जस्ट 0.5% चान्स आहेत की त्या डिफॉर्मिटीज होऊ शकतात. पण डिफॉर्मिटीज म्हणजे ज्याला म्हणतो ना, हाताची एखादं बोट मिसिंग असणं, पायाचा एखादा अंगठा वगैरे नसणं, किंवा एखादं जे ऑर्गन्स असतात, हार्ट वगैरे म्हणा, त्यांची डेव्हलपमेंट व्यवस्थित न होणं, अशा प्रकारचे डिफॉर्मिटीज होऊ शकतात. सर, एक फोन आलेला आहे. विजय आपल्या बरोबर आहे. बोला विजय. हॅलो, बोला. हा, नमस्कार मॅडम. तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार डॉक्टर. हा, नमस्कार. माझ्या मुलाला 5 वर्षापूर्वी फिट्स यायच्या. तर त्याला मी न्यूरो सर्जनला दाखवलं नाशिकला. त्यांनी ट्रीटमेंट दिली. तर त्यात साधारणपणे 4 वर्ष 4.5 वर्ष झाले, पण ते अजून काय असं ट्रीटमेंट थांबायचं नाव घेत नाहीत. तर आता त्याला काही प्रॉब्लेम नाही, आता त्याच्या गोळ्या चालू आहेत. बरं, गोळ्या कुठच्या चालू आहेत त्याला?
हा बोला. नाव नाही पाच बरं, जर त्याला 4 वर्षापासून काही त्रास होत नसेल. हॅलो. नॉर्मली कसं असतं की 3 वर्षांचा कोर्स असतो. जर 3 वर्षामध्ये फिट आलेली नसेल तर मग आपण गोळ्या हळूहळू कमी करून त्या आपण बंद करू शकतो. अच्छा, पण मग भविष्यात अशी फिट येऊ नये म्हणून काही टेस्ट असतात का किंवा काही काळजी घ्यायची असते? फक्त काळजी घ्यावी लागते. एक म्हणजे गोळ्या बंद करण्या अगोदर आपण एक ईईजी करून घेऊ शकतो. पण ईईजी जरी ॲबनॉर्मल असेल पण त्याला 3 ते 4 वर्ष फिट आली नसेल तरी सुद्धा आपण गोळ्या हळूहळू कमी करून बंद करू शकतो. पण त्या ड्युरेशन मध्ये काही प्रिकॉशन्स घेणं आवश्यक आहे. व्यवस्थित जेवण, व्यवस्थित झोप आणि जास्त ओव्हर एक्झर्शन त्याने करू नये. एवढे प्रिकॉशन्स घेणं महत्वाचं आहे. सर, आपण एपिलेप्सी आणि गरोदरपणाबद्दल बोलतोय. जर एपिलेप्सी गरोदर असेल आणि अशा वेळी अबॉर्शनचे चान्सेस किती असतात? कारण असा गैरसमज असतो की अबॉर्शन होऊ शकतं म्हणून. नाही, एपिलेप्सीमुळे गरोदरपणामध्ये अबॉर्शन सहसा होत नाहीत. पण समजा गोळ्या बंद केल्या गेल्या असतील आणि जर त्याच्यामुळे रिपीटेड कन्व्हल्जन्स येत राहिले तर त्याच्यामुळे तसा त्रास होण्याची संभावना असते. अच्छा, पण मग या फिट जे कन्व्हल्जन्स येतात त्याच्यामुळे काही बाळाला हार्म होऊ शकतो का? हा, एखाद्या वेळेस समजा त्यांना कन्व्हल्जन आलं तर त्याच्यापासून काही एवढा सहसा असा काही प्रॉब्लेम होणार नाही. पण समजा एखाद्या वेळेस फिट आलीच तर त्यानंतर मग लगेच एका न्यूरोलॉजिस्ट किंवा गायनेकोलॉजिस्टला भेटून सोनोग्राफी करून बाळाच्या कंडिशन बद्दल माहिती मिळवता येते. पण सारखीच समजा फिट यायला लागली, एखाद्या अर्ध्या तासामध्ये 4-5 वेळा फिट यायला लागली तर त्याच्यापासून निश्चितच धोका संभवतो. अच्छा, एक फोन आलेला आहे सर. भास्कर आपल्या बरोबर आहेत. बोला भास्कर. सर हॅलो. हॅलो. हा नमस्कार सर. हा नमस्कार. आम्ही चाळीसगाव जळगाव जिल्ह्याहून बोलतोय. सर माझा प्रश्न असा होता की आमच्या मिसेसला थोडा डोक्यात दुखण्याचा त्रास होतो, मुंग्या येतात, चक्कर येतात. तर जे न्यूरोसर्जन असतात, न्यूरोफिजिशियन आणि सायकॅट्रिस्ट या तिघांचा एकमेकांचा कसा संबंध असतो आणि तिघांची ट्रीटमेंट कशी प्रकारे वेगवेगळी असते, तर ते थोडं थोडक्यात सांगता येईल का आपल्याला? ओके, हा जो त्रास आहे डोक्याला मुंग्या येणं किंवा हातापायाला मुंग्या येणं, हा त्रास जास्त करून टेन्शनमुळे सुद्धा होऊ शकतो. किंवा बऱ्याचदा ज्यांना मायग्रेनची ही डोकीदुखी असते किंवा टेन्शन टाईप हेडेक असतं त्याच्यामुळे सुद्धा असा त्रास होऊ शकतो की डोक्याला मुंग्या येणं, हातापायाला मुंग्या येणं. तर त्यासाठी काही असे मेडिसिन्स असतात जे जवळपास एक 3 ते 6 महिन्यांचा कोर्स असतो, तो करणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर रिलॅक्सेशन थेरपी हे सुद्धा करणं महत्वाचं आहे. म्हणजे मेडिटेशन, योगा किंवा प्राणायाम, ज्याला डीप ब्रिदिंग एक्सरसाइजेस असं म्हणतात. तर त्याच्यामुळे सुद्धा हे जे डोक्यामध्ये मुंग्या येणं, हातापायाला मुंग्या येणं हे कमी होऊ शकतं. अच्छा सर, एक फोन आलेला आहे. अशोक आपल्या बरोबर आहेत. बोला अशोक. हा नमस्ते मॅडम, मी पुण्यावरून बोलतोय. बोला. तर माझा प्रश्न असा आहे की मी 1976 ला मला पहिल्यांदा चक्कर आली होती. त्यानंतर मी आतापर्यंत कंटिन्यू औषध घेतोय. तर त्या मधल्या पिरियड मध्ये काही कारणामुळे औषध न खाल्ल्यामुळे सलग 8-10 दिवस 12 दिवस एक 2-3 वेळा मला असे फिट्स आले होत्या. तर आता माझं वय 45 आहे. तर मुलांना याचा काही त्रास होऊ शकेल का? मुलांना वगैरे यांचा काही त्रास होऊ शकेल? नाही, तसं होण्याची काही शक्यता नाही आहे. बिलकुल शक्यता नाहीये तशी. अच्छा, पण मग आईला, एखाद्या स्त्रीला एपिलेप्टिकचा त्रास नसेल आणि गरोदरपणात तिला अशा प्रकारचे त्रास सुरू होऊ शकतात का वगैरे? होय, तसे होऊ शकतात. म्हणजे पहिल्यांदा सुद्धा आयुष्यात पहिल्यांदा ज्यावेळेस फिट येते ती गरोदरपणामध्ये सुद्धा येऊ शकते. पण जर गरोदरपणामध्ये पहिल्यांदा जर फिट आली असेल तर मग त्याचे कारण थोडेफार वेगळे असू शकतात. म्हणजे कधी कधी आपल्या ज्या वेन्स असतात मेंदू मधल्या त्या जर ब्लॉक झाल्या तर त्याच्यामुळे सुद्धा असा त्रास होऊ शकतो, ज्याला कॉर्टिकल वेन थ्रॉम्बोसिस असं म्हणतात. समजा जर तसा प्रकार झाला असेल तर मग आपल्याला MRI ब्रेन वगैरे करून जर तो प्रकार आहे का ते फाइंड आउट करणं महत्वाचं आहे. अच्छा, पण मग भविष्यात तिला अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात की आफ्टर डिलिव्हरी नंतर हे बरं होऊ शकतं? नाही, जर व्यवस्थित ट्रीटमेंट केली गेली तर तो त्रास संपूर्णपणे बरा होऊ शकतो. अच्छा, एक फोन आलेला आहे. समीर आपल्या बरोबर आहेत. बोला समीर. मला डॉक्टरांना एक प्रश्न विचारायचा आहे. बोला. की एपिलेप्सी आणि ऑटोसोमल एट्रॉफी, ऑटोसोमल सेरेब्रल एट्रॉफी विथ अटॅक्सिया, या 2 आजारांचा संबंध आहे का? आणि संबंध असेल तर पुढे मध्ये काय प्रश्न आहेत, पण पहिल्यांदा संबंध आहे का ते मला माहिती पाहिजे. नाही, या दोघांचा एकमेकांशी काही एक संबंध नाहीये.
ऑटोझोमल सेरिबेलर अटॅक्सिया जो आहे तो म्हणजे सेरिबेलम हा जो भाग असतो मेंदूचा तो आपला बॅलन्स सांभाळत असतो. तो जर एट्रोफी म्हणजे साईज त्याची कमी जर व्हायला लागली, त्याचे सेल्स डिजेनरेट व्हायला लागले तर त्याच्यामुळे अटॅक्सिया वगैरे होऊ शकतो. असं आहे. पण एखाद्या गरोदरपणात ही जी औषधं घेते तिला नेहमी प्रश्न असतो की त्याचा बाळावर इफेक्ट होणार का, मग असं होऊ शकतं का? नाही, जसं मी सांगितलं की ज्या आकडीच्या गोळ्या असतात त्याच्यामुळे बाळावरती होणारा जो परिणाम असतो तो फक्त 0.5% असतो. 99% काही परिणाम होत नाही. त्यामुळे त्यांनी गरोदरपणामध्ये त्या गोळ्या व्यवस्थित चालू ठेवणं खूपच महत्वाचं आहे. इनफॅक्ट फक्त डिलिव्हरी नंतर म्हणजे समजा ब्रेस्ट फिडिंग वगैरे करणार असेल तर त्यावेळेस सुद्धा काही असं जास्त घाबरण्यासारखं कारण नाहीये, कारण का ब्रेस्ट फिडिंग द्वारे ते मुलामध्ये जाऊ शकतं, पण मग जसं मुलगा टॉयलेट वगैरे करतो त्यानुसार मग ते गोळ्या मुलाच्या शरीराच्या बाहेर सुद्धा जातात. अच्छा, म्हणजे एखादी स्त्री जर गरोदर असेल, तिला एपिलेप्टिकचा जर पहिल्यापासून त्रास असेल तर तिने गरोदरपणात आपल्या औषधं, आपल्या ज्या गोळ्या आहेत त्या सतत चालू ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे मुलाला कुठच्याही प्रकारचा हार्म होत नाही किंवा इजा होत नाही. याबद्दल आपण अशा चर्चा सुरू ठेवणार आहोत. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. टॉक टाइम मध्ये आता घेऊया एक ब्रेक. तेव्हा पहा फक्त IBN लोकमत.